Hi friends, I am Pramod Chaudhary from Kranti English Academy. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण टेन्सचा अभ्यास केला, परंतु अभ्यास करत असताना प्रीवियस क्वेश्चन पेपर मागच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणं फार मस्ट आहे. कारण तलाठीची भरती केव्हाही जाहीर होऊ शकते आणि मग भरती जाहीर झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी अभ्यासाला लागू असा जो समज आहे तो पहिले दूर करून टाका. ज्या विद्यार्थ्याकडे कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि प्रीवियस क्वेश्चन पेपर आहेत, अशा प्रीवियस क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस जर केलं तर आणखीन चांगल्या मार्काने चांगल्या गतीने त्या ठिकाणी आपण पेपर सॉल्व करू शकतो, हे लक्षात घ्या. आता बघा, तलाठी प्रश्नपत्रिका 2023 हे 2023ची जी तलाठीची क्वेश्चन पेपर विचारले गेलेले आहे, त्याच्यामध्ये इंग्रजीचे जे प्रश्न आहेत ते जे प्रश्न होते त्या ठिकाणी जवळजवळ 20 ते 25 प्रश्न आहेत. मग त्या प्रश्नांपैकी किती ग्रामरचे आहेत, किती व्होकॅबचे आहेत, कोणता प्रश्न किती लवकर आपण स्पीडली त्या ठिकाणी आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो याचा जर अभ्यास केला, म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यामध्ये क्वालिटीवर भर दिला पाहिजे की आपण किती तास अभ्यास केला याच्यापेक्षा आपण कसा तो अभ्यास केलेला आहे यावर जर आपण चांगला अभ्यास केला तर याच्या सरळ सेवेच्या जेवढ्या परीक्षा आहेत त्या परीक्षा पास होणं कठीण नाही आहे. आणि प्रत्येक परीक्षेला इंग्लिश आणि इंग्लिशवर मेरिट लागत असतं. बाकीचे विषय आहेत, पण बाकीचे विषय सगळ्यांना येतात, पण इंग्लिश ग्रामरचे प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणारे असतात. आणि म्हणून तलाठी प्रश्नपत्रिका 2023 मध्ये प्रश्न कसे विचारले गेले बघा, ते सॉल्व कसे करायचेत, ऑप्शन बघून कसे सॉल्व करायचेत ते महत्त्वाचं आहे. आता बघा, पहिला क्वेश्चन विचारलाय क्वेश्चन टॅगवरून. ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग, योग्य क्वेश्चन टॅग त्या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. वाक्य काय आहे? माय फ्रेंड्स हॅव नॉट हेल्प द पुअर हू आर इन नीडेड फॉर मनी, असं वाक्य आहे. आपण प्रेझेंट टेन्सचा अभ्यास केला. प्रेझेंट टेन्समध्ये ज्या वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज येत असेल ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतं. याचा अभ्यास आपल्याला झालेला आहे. म्हणजे हे वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे? माय फ्रेंड्स हॅव नॉट हेल्प द पुअर हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य क्वेश्चन टॅग करताना की वाक्य जर होकारार्थी असेल तर त्याचा नकारार्थी क्वेश्चन टॅग होतो, आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होतो. ही एवढी साधी कन्सेप्ट आहे, साधी व्याख्या आहे, साधी डेफिनेशन आहे. माय फ्रेंड्स हॅव नॉट हेल्प द पुअर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये हॅव नॉट आलेला आहे. या वाक्यामध्ये हॅव नॉट असेल तर मग ऑप्शन बघायचे, इज इट, हॅज दे, हॅव देम आणि हॅव दे. क्वेश्चन टॅग करत असताना करता सिंग्युलर आहे का प्लुरल आहे त्याच्यावर फोकस करायचे. आता या वाक्यातला करता कोण आहे? माय फ्रेंड्स. मग माय फ्रेंड्स हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? तर प्लुरल आहे. मग जर करता जर प्लुरल असेल तर ऑप्शनमध्ये पण प्लुरलच पाहिजे. मग पहिला ऑप्शन चालेल का? अजिबात चालणार नाही, कारण त्या वाक्यामध्ये त्या ऑप्शनमध्ये इट आहे, तो गेला. पुढचं वाक्य बघा, हॅज दे, हॅव देम. आता क्वेश्चन टॅग करताना आय, वी, ही, शीट, शी, इट आणि दे असे सर्वनाम वापरले जातात. त्यांना आपण इंग्लिशमध्ये पर्सनल प्रोनाउन असं म्हणतो. मग अशा पर्सनल प्रोनाउनचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. पर्सनल प्रोनाउन येत असतात. म्हणजे मी इथे तर देम येईल का? अजिबात येणार नाही. उरले दोन ऑप्शन. या वाक्यामध्ये जर हॅव वापरलाय, हॅव कुठं वापरतात त्याचा आपण अभ्यास केलाय की करता जर प्लुरल असेल, अनेक वचनी असेल तर त्या ठिकाणी हॅवचा वापर केला जातो. आणि वाक्य जर निगेटिव्ह सेंटेन्स आहे तर त्या ठिकाणी मग हा जर त्या ठिकाणी दे, हा दे प्लुरल आलेला आहे, पण त्याच्या अगोदरचं क्रियापद काय? सिंग्युलर आहे. कारण ज्या वेळेस करता प्लुरल असेल त्यावेळेस हॅवचा वापर केला जातो आणि करता सिंग्युलर असेल तर हॅजचा वापर केला जातो. मग दे सोबत हॅज चालेल का? अजिबात चालणार नाही, कारण अनेक वचनी करता असेल तर क्वेश्चन टॅग करताना अनेक वचनीच क्रियापद पाहिजे. मग हॅज ए सिंग्युलर क्रियापद आहे, हे इथं चालणार आहे का? अजिबात नाही. कोणता ऑप्शन बरोबर आहे?
हॅव दे. एवढी कन्सेप्ट सोपी आहे. जेवढी कन्सेप्ट आपली क्लिअर असेल तेवढं आपण स्पीडने त्या ठिकाणी ऑप्शन चूज करू शकतो. पण जर त्या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर नसतील, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आपल्याकडे नसतील, तर या स्पर्धेमध्ये आपण टिकू शकणार नाही. या प्रकारे क्वेश्चन टॅगचा अभ्यास करायचा. जर कर्ता प्लुरल असेल तर क्रियापद सुद्धा त्या ठिकाणी प्लुरलच असायला पाहिजे. नेक्स्ट सेंटेन्स, आर्टिकलवरून प्रश्न विचारला गेलाय, एकदम सोपं आहे. वी ॲप्रिशिएट आवर ओपन ॲज ही इज डॅश डॅश ऑनेस्ट मॅन. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की एच त्या ठिकाणी कन्सनंट आहे, व्यंजन आहे, म्हणून एचा वापर होईल. नाही. आर्टिकलचा अभ्यास करत असताना त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय, त्याचा उच्चार काय, त्याच्यावरून त्या ठिकाणी आर्टिकलचा वापर करायचा आहे. हे महत्त्वाचं आहे. ही इज डॅश डॅश ऑनेस्ट मॅन. आता एच त्या ठिकाणी सायलेंट आहे, त्याचा उच्चार केला जात नाही. मग इथून त्या ठिकाणी उच्चार होईल. काय येईल? ऑनेस्ट मॅन. म्हणजे एचचा त्या ठिकाणी उच्चार होणार नाही, म्हणून ओ पासून सुरुवात होईल. मग ओ काय त्या ठिकाणी वॉवेल आहे, आणि वॉवेल असेल तर काय वापरायचं आहे? अँडचा वापर करायचा आहे. ऑप्शन त्या ठिकाणी सापडलेला. काही एकदम बेसिक प्रकारचे प्रश्न तलाठीला विचारले जातात, आणि काही त्या ठिकाणी होकापचे प्रश्न असतात, त्याचावर सुद्धा अभ्यास केला आपण, तर 25 पैकी कमीत कमी 20 ते 22 प्रश्न सहज आपण सॉल्व्ह करू शकतो. हे सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, एररचा प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो. ग्रॅमॅटिकल एरर, व्याकरणिक दृष्ट्या खालच्या वाक्यामध्ये एरर काय दिलेला आहे. मग कॉमन एरर, स्पॉट द एरर, असे एररचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वाक्यामध्ये कोणता शब्द चुकीचा आहे ते शोधायचं आहे. मग शोधत असताना बघा, देर आर नो प्राइसेस रिटन इन दिस मेनू. आता काय लक्षात घ्यायचं आहे की देर आर, आता देर आर त्या ठिकाणी तर बरोबरच आहे. आता इथं आर का वापरला गेला? कारण पुढचा शब्द हा अनेकवचनी. देर आर नो प्राइसेस रिटन इन दिस मेनू. देर आर नो प्राइसेस, आता प्राइसेस आहे, इथं प्लुरल म्हणून इथं आर सुद्धा प्लुरल वापरलेला आहे. बरं. पुढचं बघा, धिस मेनू, हे पण बरोबर आहे. देर आर नो प्राइसेस रिटन इन दिस मेनू. मग धिस बरोबर आहे त्या ठिकाणी, धिस मेनू बरोबर आहे, नो प्राइसेस बरोबर आहे, देर आर बरोबर आहे. मग चुकीचा कोणता शब्द आहे? रिटन इन. एवढं सोपं आहे ते. मग रिटन इनच्या इथं काय यायला पाहिजे? रिटन ऑन. त्या मेनू, दिस मेनू, रिटन इन, त्या मेनूवर त्या ठिकाणी, मेनूमध्ये का नाही, मेनूच्या वर, मग तिथं काय पाहिजे? रिटन ऑन. की देर आर बरोबर आहे, नो प्राइसेस बरोबर आहे, दिस मेनू बरोबर आहे. मग उरला शब्द कोणता चुकीचा आहे? रिटन ऑन. बऱ्याच विद्यार्थ्यांनी इंग्रजी कठीण करून ठेवलेली आहे. इंग्लिश कठीण आहे, कठीण आहे, कठीण आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कठीण भरलेलं आहे, आणि ते काढून आपल्याला फेकून द्यायचं आहे, फेकायचं आहे ते बाहेर. आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचं आहे, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. ओके. मग कोणत्या त्या ठिकाणी? रिटन इन हे एरर सापडले. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन बघा, अंडरलाईन एरर. बघा काय दिलंय त्या ठिकाणी की त्या वाक्यामध्ये, एक मिनिट कोण विद्यार्थी मित्रांनो, अंडरलाईन एरर, अंडरलाईन केलेला शब्द कोणता एरर आहे त्या वाक्यामध्ये, आणि एरर असेल तर त्या जागी कोणते शब्द, कोणते क्रियापद आपल्याला वापरायचे आहेत. फक्त एरर शोधायचा नाहीये, तर त्या जागी आपल्याला 4 ऑप्शन पैकी कोणतं करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी वापरायचं आहे. बघा वाक्य, इन अ फ्यू इयर्स
इन अ फ्यू इयर्स शी स्टडिंग अब्रॉड टू परस्यू हर ड्रीम करिअर. असं ते पूर्ण वाक्य आहे. आणि 2 शब्दांच्या खाली अंडरलाईन दिलेले आहे, स्टडिंग आहे आणि टू परस्यू आहे. मग काय करायचं आपल्याला, एक लक्षात घ्यायचं की आयएनजी असलेलं क्रियापद असेल तर त्या ठिकाणी त्याच्या अगोदर कुठलाही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद यायला पाहिजे. डायरेक्ट VING क्रियापदाला ING असलेलं क्रियापद डायरेक्ट वापरलं जातं नाही. एक तर त्या ठिकाणी ॲमिजार यायला पाहिजे, त्या ठिकाणी वॉज वेअर यायला पाहिजे, किंवा शाल बी विल बी यायला पाहिजे. मग शाल बी किंवा विल बी, मग इथं ॲमिजार पैकी इथं आहे का कोणतं, नाहीये. टू परस्यू हर ड्रीम, परस्यू म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या मागे जाणे, इथं स्टडिंग आहे. मग VINGच्या अगोदर मगाशीच सांगितलं ॲमिजार, वॉज वेअर, शाल बी किंवा विल बी यायला पाहिजे. मग ऑप्शन बघा त्या ठिकाणी, हॅज स्टडिंग कधी येत नाही. आपण अभ्यास केला की प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव नंतर VING येतच नाही. इन परस्यू अजिबात चालणार नाही, कारण काय त्या ठिकाणी परसिव्ह इन्फिनिटिव्ह आहे. बघायचं आहे फॉर परस्यू चालणार नाही. मग उरला कोणतं, विल बी स्टडिंग. कारण VING परत सांगतो की क्रियापदाला ING वापरलेला असेल तर ॲमिजार, वॉज वेअर किंवा शाल बी, विल बी नंतर VING वापरला जातो. जर ग्रामरच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर उत्तर लगेच सापडतं, त्याच्यामध्ये कठीण नाही. एरर काढणं एकदम सोपं आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि 4 ऑप्शनपैकी बघितलं की हॅज नंतर VING काढला आपण. इन परस्यूचा काही संबंध नाहीये, फॉर परस्यूचा काही संबंध नाहीये, म्हणजे इथं स्टडिंग आहे, VING आहे, आणि त्या VINGच्या अगोदर आपण शाल बी किंवा विल बीचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन टॅगचा पुन्हा प्रश्न तलाठीला 2023ला विचारला गेलेला आहे. प्रश्न बघा कसा आहे. क्वेश्चन टॅगचा प्रश्न विचारला. क्वेश्चन टॅगचे 2-3 प्रश्न विचारलेच जातात. प्रिपोजिशनचे असतात, टेन्सेसचे असतात, व्होकॅबचे असतात. 5 ते 6 प्रश्न व्होकॅबचे असतात. आणि व्होकॅबचे प्रश्न कसे सॉल्व करायचे त्याच्या पण साध्या सोप्या पद्धतीच्या ट्रिक्स तुम्हाला मी शिकवणार आहे. 25 पैकी 20 ते 22 प्रश्न यायलाच पाहिजेत, हे पूर्ण तुम्हाला खात्रीने सांगतो. 20 ते 22 प्रश्न. मराठी व्याकरणापेक्षा जास्त प्रश्न इंग्लिशमधले आपले सॉल्व व्हायला पाहिजेत, आणि तेवढी पूर्ण खात्री मी तुम्हाला देतो. बघा, दे हॅव फिनिश देअर होमवर्क. वाक्य दिलेले, दे हॅव फिनिश. हॅव कुठं आला, हॅज कुठं येतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आला ना. वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो. मग ऑप्शन दिलेले आहेत त्या ठिकाणी. इलिमिनेशन पद्धतद्वारा एक ऑप्शन काढून फेकून द्यायचंय, काढायचंय त्याला फेकायचंय. फेका, ते काय कामाचे नाही आपल्याला. फक्त फेकताना फेकाफेकी करू नका, फक्त ग्रामरवर लक्ष द्या, कारण कन्सेप्ट झाल्याशिवाय आपल्याला फेकाफेकी करता येत नाही. इकडं लक्ष द्या. दे हॅव फिनिश देअर होमवर्क. वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे, नकारार्थी. मग त्याचे क्वेश्चन टॅग काय होईल, नकारार्थी. मग नकारार्थी कोणते कोणते शब्द येतं, हॅवंट दे आणि शुडंट दे. होकारार्थी कोणते आहेत, हे 2 काढून टाकले आपण, विल दे आणि हॅज दे काढून टाकले. 2च आहेत इथं, हॅवंट दे आणि शुडंट दे. कर्त्यानंतर आलेला जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते आपल्याला क्वेश्चन टॅगसाठी महत्वाचं आहे. काय वापरला इथं, हॅव वापरलाय. मग काय ऑप्शन येईल, हॅवंट दे. ग्रामरचा एकही क्वेश्चन आपला मिस व्हायला नको. होकॅबची सुद्धा तुम्हाला मी ट्रिक्स देणार आहे की होकॅबचे प्रश्न कसे सॉल्व करायचे. होकॅबचे तर 5-6 प्रश्न असेल तर तेव्हा 3-4 प्रश्न यायलाच पाहिजे, पूर्ण 100% खात्री देतो. बघा, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन
विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न सुद्धा एररवर विचारला गेलेला आहे की अंडरलाईन केलेला शब्द एरर असेल तर त्याऐवजी कोणते क्रियापद, कोणते वर्ब वापरले जाऊ शकतात. बघा, ममता अँड कविता डज नॉट लाईक वॉचिंग टीव्ही सिरियल्स अनलाईक अदर वुमेन. दिलंय त्या ठिकाणी वाक्य, ममता अँड कविता डज नॉट लाईक. आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा अभ्यास केला होता. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये दोन ऑक्झिलरी वर्ब वापरले जातात. एक तर डू किंवा डजचा वापर केला जातो. डू किंवा डजचा वापर केला जातो. डू केव्हा वापरायचा आहे? ज्यावेळेस आय, वी, प्लुरल नाउन आहे, दे आहे, द स्टुडंट आहे, द गर्ल्स आहे, द बॉईज आहे, अशा वेळेस त्या ठिकाणी डूचा वापर करायचा आहे. म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी डजचा वापर करताना सिंग्युलर पाहिजे, एकवचनी पाहिजे. डजचा इथं मग डज वापरू शकतो का आपण? तर नाही. का? कारण ममता अँड कविता दोन लोक आहेत त्या ठिकाणी. ममता अँड कविता, अँड दोन शब्द जोडले तर क्रियापद काय होईल? अनेकवचनी होईल. तिथं डज नॉट वापरला नाही ना. मग ज्यावेळेस अनेकवचनी करता असेल त्या ठिकाणी डूचा वापर केला जातो. ऑप्शनमध्ये बघा कुठं कुठं डू आहे. तिथं पहिले काय करायचं? एलिमिनेशन पद्धत वापरायची. आता करता अनेकवचनी म्हणून त्या ठिकाणी डज नॉट चालणार आहे का? अजिबात चालणार नाही. काढला आपण. आता इथं का कंटिन्युअस टेन्स आहे का? काढून फेकला. उरले दोन. क्रियापदाला यस किंवा ईएस केव्हा वापरतात? ज्यावेळेस करता सिंग्युलर असेल त्या ठिकाणी. करता सिंग्युलर आहे का? नाही आहे. दोन करते अँडने जोडलेले आहेत. मग करता अनेकवचनी असेल तर क्रियापदाला यस ईएस असतं का? नाही, काही संबंध नाही. आणि डू नॉट सोबत कधी यस प्रत्यय वापरला जात नाही. उरला कोणता आहे? डू नॉट लाईक. विषय संपला. स्पर्धा परीक्षांना जेवढा स्पीड असेल, जेवढा स्पीडली आपण त्या ठिकाणी ते ऑप्शन सॉल्व करू, तोपर्यंत त्या पटापट आपण हे लक्षात घ्या की डज नॉट लाईक इथं अनेकवचनी करताय म्हणून तिथं डज नॉट चालणार होता. इज नॉटचा काही संबंध नाही. दोन होते इथं, डू नॉट लाईक आणि डू नॉट लाईक्स. या डू सोबत कधी क्रियापदाला यस प्रत्यय वापरला जात नाही. विषय संपला. चला पुढे. प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय वापरायचं आहे. कारण प्रिपोजिशनची सुद्धा प्रश्न तलाठीला येतीलच ते. बघा, मेरी मूव टू कॅनडा -- 2022. मेरी कुठं गेली? 2022 मध्ये कॅनडाला चालली गेली. ऑप्शन आहेत त्या ठिकाणी. इन आहे, ऑफ आहे, ॲट आहे आणि ऑन आहे. कोणतंही वर्ष दिलं असेल हे लक्षात घ्या. सिंपल पास्ट टेन्समध्ये बस सिंपल पास्ट टेन्स कसं ओळखायचा? कर्त्यानंतर ईडी प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी तो क्रियापदाचं दुसरं रूप असतं. तिथे ईडी असेल तर तो सिंपल पास्ट टेन्स विटो असतो, क्रियापदाचं दुसरं रूप असतं. मग अशा सिंपल पास्टमध्ये जर एखादं वर्ष दिलेलं असेल तर त्या वर्षाच्या अगोदर नेहमी इनचा वापर केला जातो. कुठलंही इयर दिलं असेल, कुठलंही वर्ष दिलं असेल तर त्या वर्षाच्या अगोदर नेहमी इनचा वापर केला जातो. हे लक्षात घ्या. बाकी काही करायची गरज नाही. जेवढ्या जास्त प्रश्नपत्रिका आपण सॉल्व करू तेवढं आपलं सक्सेस होण्याची त्या ठिकाणी श्युअरिटी, खात्री त्या ठिकाणी वाढून जाईल. बघा पुढचा प्रश्न आहे. ॲडवर्ब विचारलेला आहे. क्रियाविशेषण. There's much furniture in this room. There is no space. There's no space. There is just much furniture. आता हा मच वापरलेला आहे. मच. आता इथं नो चालेल, नो मच चालत नाही. हा सिंगल टू चालत नाही. उरले दोन. जास्त दाखवायचं असेल, जास्त मच म्हणजे काय? जास्त.
मच फर्निचर, जास्त फर्निचर दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी टूचा वापर केला जातो. टू मच, खूपच जास्त प्रमाणामध्ये. खूपच जास्त प्रमाण दाखवायचं असेल तर मच याच्या अगोदर नेहमी TOO टू चा वापर केला जातो. हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एररवर विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता शब्द एरर आहे. द कॅट विल बी स्लीप कम्फर्टेबली ऑन द विंडो सील एन्जॉईंग द सनशाईन. काय लक्षात घ्यायचंय, द कॅट विल बी स्लीप. आता स्लीप या क्रियापदाला ईडी कधीच वापरलं जात नाही, कारण स्लीपचं त्या ठिकाणी स्लेप्ट होतं, स्लेप्ट, म्हणून ईडी कधीच वापरला जात नाही. आणि मगाशी सांगितलं की ॲमिजार नंतर VING, वॉजवेअर नंतर VING आणि शाल बी, विल बी नंतर VING यायला पाहिजे. इथं विल बी आहे, मग विल बी नंतर काय यायला पाहिजे होतं, VING. इथं आहे का तसं? नाही आहे. म्हणजे मग ऑप्शन कुठे, 2 नंबरचं एरर सापडून गेलं. मग हे जर आपलं 10 जर पक्के असेल, 10 जर आपण चांगले शिकलेले असू तर एरर लगेच सापडणार आहे, कारण शाल बी विल बी नंतर VING येतो, तिथं येणार नाही. V3 पण येणार नाही, V2 पण येणार नाही. VINGच त्या ठिकाणी यायला पाहिजे. लगेच उत्तर सापडलं. नेक्स्ट क्वेश्चन. इनकरेक्ट स्पेलिंग विचारलेलं आहे आपल्याला. इनकरेक्ट स्पेलिंग की खालच्या वाक्यामध्ये चुकीची स्पेलिंग दिलेली, ती आयडेंटिफाय करायची आहे. द स्टुडंट हॅड टू कम्प्लीट अ चॅलेंजिंग असाइनमेंट फॉर देअर सायन्स क्लास, असं वाक्य दिलेलं आहे. मग बघा, द स्टुडंट हॅड टू कम्प्लीट अ चॅलेंजिंग असाइनमेंट फॉर देअर सायन्स क्लास. स्टुडंट बरोबर आहे, सायन्स बरोबर आहे आणि कम्प्लीट बरोबर आहे. मग उरला शब्द कोणता, चॅलेंजिंग, कारण चॅलेंज शब्द आपण कसा लिहितो, चॅलेंज, चॅलेंज, हा लेंज असा वापरतो, चॅलेंज. लगे उत्तर सापडलं की इनकरेक्ट स्पेलिंग कोणती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं, आज आपण त्या ठिकाणी 10 प्रश्न घेतलेले आहेत, कारण खूप घाई गडबडीने आपल्याला त्या ठिकाणी पडत जायचं, आवरावरी करायची नाही. फक्त क्वालिटीवर त्या ठिकाणी भर द्यायचे. 25 प्रश्न असतील तर रोज आपण त्या ठिकाणी 10-12 प्रश्नांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचं तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. थँक्यू.